युवराज, या या दाजी साहेब. युवराज, मुजरा घ्या. राजे, आमचा पण मुजरा. काय करताय दाजी साहेब? महाराज गेले, अहो निरोपच मिळाला नाही वेळेवर. त्यात आम्ही मोहिमेवर अडकलेलो. मग सकवार मातोश्रीनंच पुढे पाठवलं. युवराज, झालं ते समज लईच वाईट झालं. एका पाठोपाठ मोठी संकट आली तुमच्या. आपला तारणहारच गेला. दाजी साहेब, जे होऊ नये ते झालं. त्या बाबतीत जरा अभागीच ठरलो आम्ही. आबासाहेबांना शेवटचं पाहू शकलो नाहीच, आणि मातोश्रींनी तर डोळ्यात देखत फसवलो आम्हाला. त्याही गेल्या. त्यांची याद आली तरी अजून बी काळीच लागतं आलतय. होय, अहो कवा एकदा तुम्हाला भेटतोय असं झालं होतं आम्हाला. तुम्ही आलात, बरं वाटलं. आबासाहेब नाहीत आता, तुम्हीच आमच्या पाठीशी आहात. पाठीशी का? बरोबरीनं खांद्याला खांदा लावून चालू आम्ही. बास, हेच पाहिजे होत. युवराज, हे दोघं बी वाघ आहे. ती वाघ. अलबत त्या दोघांच्याही हिमतीची आम्ही कायमच दाद देतो. अहो द्यायलाच पाहिजे की युवराज. तुम्ही चालू केलेला आखाडा आम्ही अजून सुरू ठेवल्या. तुमच्या शृंगारपुरी अश्वपथकासारखी पथकं आम्ही बी उभारल्यात. शृंगारपुरात आता आमचा दरारा रोज शड्डू ठोकत असतोय, आणि म्हणूनच सगळ्यात जास्त वसूल बी आमचाच असतो. बडी बात है की. हो कलश भाऊ, रयत आमसनीच राजा मानते. आमचाच शब्द शेवटचा असतोय तिथे. शृंगारपूर दाभोळचे लोक अजून जुन्या गोष्टी विसरलेल्या नाही. म्हणून आम्ही म्हणत होतो राजे का या. दाजी साहेब, लांबचा प्रवास करून आलात तुम्ही, दमला असा. विश्रांती घ्या, आपण नंतर बोलू. हे बेस, हे बरं राहील असं म्हणताय. शिवाय आम्हाला कविराजांबरोबर राज्यकारभाराच्या काही महत्वाच्या कामांचा निपटारा करायचा. दाजी साहेब, कविराज आता चांगलेच तयार झालेत बरं का. होय का? चांगलाय की. तुम्हाला बी साथीला अशाही एका माणसाची गरज होतेच म्हणा. युवराज, येसाजी कृष्णाजींना का खोळंबून ठेवलं या? जाऊ द्यावं का त्यांना? विसाजीराव, तुम्ही अजून गुन्हा केलेला नाही, पण पुन्हा निक्षून सांगतो आहोत. स्वराज्य हिताचा विचार केला तर त्यातच तुमचं भलं आहे. त्यामुळे स्वराज्याला महत्व द्या आणि वतनाचा मोह सोडा. असं युवराज, वतन हा आमचा मोह नाही, तो आमचा हक्क आहे आणि अधिकार पण. वहिनीसा, यावं का? या ना. झाली विश्रांती? होय. आमचे दादासाहेब कुठे आहेत? अहो, त्यांना त्यांचा व्याप, आणि व्याप काय कमी आहेत का? पण खरं सांगायचं तर या घराला कुणाची तरी दृष्ट लागली. अहो, एवढं मोठं नांत घर, लाखोंचा पोशिंदा. आबासाहेब गेले, मातोश्री गेल्या, तुम्हा दोघांवर सगळी जबाबदारी आली. आता काय निभवायची? आम्ही म्हणत होतो
स्वराज्याची काही जबाबदारी आमच्या स्वारींवर सोपवावी. स्वराज्यासाठी तलवार गाजवायला ते एका पायावर तयार आहे. बघा, विचार करा. ताईसाहेब, बरं झालं तुम्ही सांगितलं. आम्ही सांगतो युवराजांना. आणि सांगा, घट्ट राव म्हणावं. काही काळजी करू नका, आम्ही आहोतच. तुम्ही बसा, आम्ही काहीतरी खायला आणतो. नाही, नको. आमचे चिरंजीव शंकराजी उठतील आता. आम्ही जातो, निवांत येऊ. बर. ताईसाहेब, नाही म्हणजे निघालात? होय, आम्ही जरा आलोच. तुम्ही बसा बोलत. बर. ताईसाहेब, या ना. दादासाहेब कुठे? दादासाहेब? नाही, जरा ते बोलायचं होतं. ताईसाहेब, आमच्या दादासाहेबांकडे आमचं लक्ष आहे. त्यांनाही स्वराज्यासाठी एखादी मोठी जबाबदारी देऊ म्हणतोय आम्ही. केवळ जबाबदारीची अपेक्षा असती तर किती बरं झालं असतं ना. म्हणजे नाही, काही नाही. युवराज, विचारायचं होतं, आज्ञा आहे? कविराज, परवानगी कसली मागताय? बोला. नाही, घरचा मामला आहे म्हणून परवानगी मागितली. युवराज, आपण मोठ्या शिताफीनं विषय टाळला. कविराज, याचा अर्थ आमच्या दाजी साहेबांच्या बोलण्याचा रोख तुमच्या लक्षात आला तर? जी युवराज, ते वतनाच्या मुद्द्यावर येतच होते की आपण त्यांचं लक्ष दुसरीकडे वळवलं. याच अपेक्षांच्या ओझ्यांची आम्हाला भीती वाटते हो कविराज. कनुजीरावांना कितीही वेळा सांगितलं तरी वतन हा विषय काही त्यांच्या मनातून जात नाही. परंतु तुम्ही त्यांना नीटपणे समजावून सांगा. सांगू? सांगितलं तर कदाचित ऐकतीलही ते. कविराज, आमच्या दाजी साहेबांच्या नावातच राजेपण नाही, स्वभाव सुद्धा राजासारखा आहे त्यांचा. आणि मनाचेही राजेच आहे. आमचे सासरे पिलाजी राजे शिर्के यांचा तर केवढा आधार आम्हाला. आम्ही कोणतीही गोष्ट मागावी, कोणताही हट्ट धरावा आणि त्यांनी तो पुरवावा. सगळ्या निष्ठा स्वराज्याच्या पायाशी. आबासाहेबांचा विचार हाच त्यांचा आदर्श. कन्होजी राजेही तसेच. आपल्या वडिलांबरोबर संपूर्ण कोकण निर्धोक राखलाय त्यांनी. सगळं सगळं चांगलं आहे हो कविराज. फक्त एकच गोष्ट, वतन. परंतु युवराज, ह्यातून मार्ग काढावाच लागेल. आता आलेच आहेत तर तुम्ही तुमचा ठाम निर्णय त्यांना सांगा. कविराज, आम्ही आमचा निर्णय ठामपणे त्यांना सांगितला तर गणोजीराजे नाराज होते. आणि या घडीला आम्हाला कोणाचीही नाराजी परवडणारी नाही. कारभाराची घडी सुरळीत बसवायची असेल तर सगळी आपली माणसं भक्कमपणे पाठीशी उभी राहायला हवी. हेही पाठीशी भक्कमपणे उभे राहतील, पण वतनाच्या अटीवर. आपण विसाजीला नाही म्हणून सांगितलंय, यावरून गणोजी राजांना आपला विचार नक्की कळेल. कळायला तर हवा. बघू. कविराज, गणोजी राजांना आमचा विचार समजला तर सोन्याहून पिऊ. पण जर विचार समजला नाही तर मात्र पुढचा काळ आपल्यासाठी कठीण असेल. आई जगदंबेला आमचं एकच मागणं आहे हो कविराज. आमच्या माणसांना स्वार्थाची लागण लागू नये. काय झालं? झालं का बोलणं? हा, भेटल्या वहिनीचा. काय म्हटल्या आमच्या ताईसाहेब? खरं सांगायचं तर
आमची जीभच रेटली नाही. अहो आपण काय भीक मागतोय काय? तसं नाही, पण अहो वेळ काळ बघून बोलावं लागतं. ह्यो असा मुतूर बघत बसा तुम्ही, म्हणजे आपणच अडचणीत येतोय. या अशानच 10 हात लांब राहिले वतन आपल्यापासनं. आपला हक्क मागतोय का नाही आपण? अहो पण हे जे तुम्हाला वाटतंय का नाही, कधी बोलू कसं बोलू त्यासनी काय वाटेल, या विचारालाच भीड म्हणतात. आणि ती बाळगली की आपलंच नुकसान. कळलं का? काय झालंय? भाऊजी साहेब चिडलेत का? काय झालंय? नाही, काही नाही. त्यांना दादासाहेबांकडून न्यायाची अपेक्षा आहे. रक्ताच्याच नात्याकडून अपेक्षा नाही करणार तर मग कुणाकडून? तुम्ही काय बोललात वहिनीसांबरोबर? आम्ही जबाबदारीबद्दल बोलत होतो. जबाबदारी? आमच्या स्वारींची समशेर दादासाहेबांच्या पाठीशी उभी राहिली ना, म्हणजे थोडी तरी काळजी मिटेल ना. एका मागोमाग एक संकट येऊन गेली. बिचारे आमचे दादासाहेब कुठे कुठे पुरणार हो. म्हणून आम्हीच वहिनीसांना म्हणालो, आमच्यावरही काहीतरी जबाबदारी द्या. आमची स्वारी ही कर्तबगार आहे, स्वराज्याशी एकनिष्ठ आहे. ते झालंच की. पण तुम्हाला कसला न्याय पाहिजे? ते बी दादासाहेबांकडून? काय होताय साहेब? हे बोलतील दादासाहेबांशी. आणि मुतपाक खाण्यात सांगून ठेवा, आज आमच्या दादासाहेबांच्या पसंतीचे पदार्थ करावे लागतील. आम्ही आलोच सांगायला. जी युवराज. आमची पसंती ध्यानात आहे म्हणायची अजून. दादासाहेब या ना, केव्हा येणं झालं? हे काय आत्ताच येतोय. आल्या आल्या आधी शंभूदेवांचं दर्शन घेतलं आणि मग पार्वतीच्या महालात. मुजरा घ्या. दादासाहेब अहो, मुजरा का करताय? आम्ही लहान धाकले आहोत. अपर युवराज्ञी आईसा आणि उद्याच्या महाराणी. तो तुमचा आशीर्वाद. हेच आमचा आशीर्वाद आहे, ते विसरू नका म्हणजे झालं. नाही दादासाहेब, कधीच विसरणार नाही आम्ही. मग झालं की आम्हाला तरी दुसरं काय पाहिजे? तुमचं सुख असलं म्हणजे झालं. तसं बघितलं तर रायगडाचे जावई आहात तुम्ही. काय ताईसाहेब, तसं बघायला लई मोठ्या मोठ्या पदव्या, खिलती किताबती आमच्या नावामागं वर्षानुवर्ष लोंबकळतात. त्याचा काही उपयोग होत नाही हो. असं का म्हणता? नाही म्हणायला आम्ही स्वराज्याचं जावई आहोत की, पण त्याचा आब राहिलाय कुठं आता? एक तरी गोष्ट आमच्या मनासारखी होती का तुम्हीच सांगा आता. म्हणजे हे असं गोड गोड बोलून हुलकावण्या देत आमच्या तोंडाला पानच पुसले का नाही आज पातूर? मागं वळून बघा एकदा. आपल्या शृंगारपुराकडे नजर फेका. एकेकाळी अंडील खोंडासारखं मुसमुसणार आपलं शृंगारपूर आता भाकड गाईसारखं मरतुकड झालंय का नाही तुम्ही सांगा. दादासाहेब जरा स्पष्टच बोलाल तर बरं होईल. दादासाहेब, ताईसाहेब तुम्ही? दादासाहेब थोडं महत्वाचं बोलायचं होतं. या महालात बोल. नाही दादासाहेब, तिथं वहिनीच आहेत. आता इथे एकटेच आहात तर बोलतो आम्ही लगेच. बरं बोला. आमच्या यजमानांना तुमच्याकडून खूप मोठी अपेक्षा आहे.
मगाशी भेटले तेव्हा काय बोलले नाहीत हरजीराजे? ते संकोचले असतील, पण आम्ही तुम्हाला सांगतो ना दादासाहेब, आमच्या यजमानांना दक्षिणेकडची जबाबदारी द्यावी. नाही म्हणू नका, आमची एवढीच विनंती आहे. दादासाहेब, आमच्यासाठी जरा स्पष्टच बोला. आडवळण घेण्याची गरज नाही. स्पष्ट बोलतो. नाही साहेब, या स्वराज्यात आम्हाला महत्वाचं स्थान पाहिजे, आमच्या तोला मोलाचं. दादासाहेब, स्वराज्यात तोला मोलाचं स्थान नात्याच्या धाग्यावर नाही, तलवारीच्या पात्यावर मिळतं. ताईसाहेब, तुम्हीच विसरलासा? आमच्या आबांनी काल पायथा मारला म्हणून तुम्ही आज्यात माथ्यावर जाऊन बसलाय आज. रायगडाच्या पायथ्याला असलेल्या दगडधोंड्यांवरचं शिरक्यांचं रागात अजून सुकलं बी नसेल. आम्ही शिरक्यांच्या तलवारीच्या पात्याबद्दलच बोलतोय, नात्याच्या धाग्यानं सुद्धा जमवाय बघत नाही आम्ही. पण आबासाहेब तसं काही बोलले नाही आम्हाला. बोलायलाच पाहिजे. समध्या गोष्टी बोलूनच होणार असतील तर बोलाय सांगतो त्यास. दादासाहेब, आम्ही काय म्हणतोय? काय बी म्हणू नका, आम्ही जे सांगतोय तेवढं ऐका. ही जबाबदारी, महत्वाचं स्थान तुम्ही द्याल न द्याल ते पुढचं पुढं बघू. आता आम्हाला आमचं वतन पाहिजे. वतन? होय, वतन. आमच्या हक्काचं वतन. दादासाहेब, आम्ही काय म्हणतो? ताईसाहेब, अहो, महाराजांनी वतन द्यायला आडीवेळी घेतले आम्ही समजू शकतो. आमचे सासरे होते ते. पण तुम्ही आमच्या ताईसाहेब व्हायचा. तुम्ही तर असं हसत हसत वतन द्यायला पाहिजे आम्हाला. हे बघा दादासाहेब, आम्ही असं म्हणत होतो. ताईसाहेब, जे हाय ते हाय, जे नाही ते नाही. ताईसाहेब, आणि आम्हाला तसं वचन बी पाहिजे. वचन? होय, वचन. म्हणजे आम्ही निर्धास्तही राहू, आणि समजा आमच्या यजमानांनी विचारलं तर आम्हालाही त्यानं वचन घेतल्याची बाब सांगता येईल. ते तर झालंच. दादासाहेब, तुम्हाला राग तर नाही ना आला? राग? छे, राग कसला आणि कशाबद्दल ताईसाहेब? आणि तुम्ही कुठं काय वाईट बोलला? चांगलंच तर बोललाय. तुम्ही एकदम गप्प झालात म्हणून म्हटलं मी. नाही हो ताईसाहेब, तुम्ही लाडकी बहीण आहात आमची, तुमच्यावर कसे रागव? दादासाहेब, पण ताईसाहेब, एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या समोर एक हरजीराजे आहे, आमच्या समोर मात्र अनेक हरजीराजे आहेत. आणि त्यातल्या प्रत्येकाला काही ना काही जबाबदारीची अपेक्षा आहे आमच्याकडून. एकाला दिलं तर सगळ्यांना काही ना काही द्यावं लागेल. पण दादासाहेब, आम्ही कुठे गणोजी राजेंसारखं वतन मागतोय? ते जबाबदारी मागणार आहे की वतन? जबाबदारी. आम्ही वतन म्हणालो का? माहित नाही ताईसाहेब, हल्ली आम्हाला सगळे शब्द एकसारखे ऐकू येतात. येणारे आवाज सुद्धा हाकेसारखे वाटतात. पण त्या हाकांमध्ये जोम नाही जाणवत, जाणवतो तो स्वार्थ. सरदार महाडिकांच्या हाकेत स्वार्थाचा वास जाणवतो. बिलकुल नाही ताईसाहेब, पण अशा अनेक हाका आमच्या कानावर आदळतायत आमची इच्छा नसताना. पण आम्हाला हाक हवी आहे ती पतंगासारखी, पेटत्या पलित्यावर झडप घालणार. दादासाहेब,
ताईसाहेब, आज आमची कृपादृष्टी व्हावी म्हणून अनेक जण टारफुल्याच्या गवतासारखे तरारले आहेत. तलवारीची पाती कमी आणि गवताची पाती जास्त झाली आहे. पण आम्हाला हवा आहे डेरेदार महाकाय वृक्ष. निष्ठा आणि समर्पण जाणणारी, माया आणि पराक्रम माहीत असलेली माणसं हवी आहेत आम्हाला, ज्यांना बलिदानातलं सुख आणि त्यागातली मस्ती समजली अशी माणसं. सरदार महाडिकांमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. असतील तर उत्तमच, नाहीतर तुम्ही बहिणीसारखं आणि त्यांनी दाजी साहेबांसारखं राहिलेलं कधी चांगलं.